नमस्कार. आज आपण शेतीमधल्या एक इंटरेस्टिंग गोष्टीवर बोलणार आहोत. प्रॉम म्हणजे फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्यूर. जी माहिती आपल्याला मिळाली आहे त्यात तर हे वनस्पतींच्या पोषणासाठी खूप महत्वाचं असल्याचं दिसतंय. हो, अगदी. आपल्याकडे या प्रॉमच्या माहितीपत्रक आहे, काही इमेजेस पण आहेत. आज आपलं ध्येय काय आहे की हे प्रॉम नक्की काय आहे, कसं काम करतं आणि शेतीसाठी ह्याचं महत्त्व काय, विशेषतः रासायनिक खतांच्या तुलनेत, हे सगळं समजून घेऊया. उत्तम. मग सुरुवातच करूया. प्रॉम म्हणजे नेमकं काय काय आहे हे नक्की? प्रॉम म्हणजे फॉस्फेट समृद्ध सेंद्रिय खत. सोप्या भाषेत सांगायचं तर जी रासायनिक खतं आपण वापरतो, म्हणजे DAP किंवा SSP. हो, डायअमोनियम फॉस्फेट आणि सिंगल सुपर फॉस्फेट. बरोबर. तर त्यांना हा एक सेंद्रिय म्हणजे ऑर्गॅनिक पर्याय आहे. हे बनतं कशातून? तर रॉक फॉस्फेट, काही बायोपार्टिकल्स आणि सेंद्रिय कचरा म्हणजे ऑर्गॅनिक मटेरियल वापरून. अच्छा, म्हणजे नैसर्गिक गोष्टी वापरल्यात यात. मग जमिनीसाठी याचे फायदे काय आहेत? माहितीपत्रकात म्हटलंय की भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्म सुधारतात, पण याचा अर्थ काय होतो नक्की? याचा अर्थ खूप महत्वाचा आहे. भौतिक गुणधर्म म्हणजे जमिनीची घडण सुधारते. ती मऊ, भुसभुशीत होते. म्हणजे पाणी आणि हवा खेळती राहते. अगदी. हवा खेळती राहते, पाणी धरून ठेवायची क्षमता वाढते. अचानक पाऊस आला तर पाणी मुरतं, दुष्काळ असेल तर ओलावा टिकतो. हा मोठा फरक आहे रासायनिक खतांच्या तुलनेत. आणि त्यात अजून एक गोष्ट, जमिनीची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे विद्युत चालकता सुधारते, जी मातीतल्या उपलब्ध पोषक तत्वांचं एक माप आहे. ओके. आणि रासायनिक आणि जैविक गुणधर्मांचं काय? रासायनिकदृष्ट्या हे जमिनीचा pH म्हणजे सामू नियंत्रित ठेवायला मदत करतं. जमीन जर जास्त ॲसिडिक किंवा अल्कलाईन झाली असेल तर प्रॉम त्याला पिकांसाठी योग्य पातळीवर आणायला मदत करतं, एक प्रकारे बफरिंग एजंटसारखं. आणि जैविकदृष्ट्या बघितलं तर जमिनीत जे चांगले सूक्ष्म जंतू असतात ना, हो, मायक्रोब्स वगैरे. हो बरोबर, त्यांची वाढ आणि त्यांची ॲक्टिव्हिटी म्हणजे कार्यक्षमता वाढवते. हे जंतू मग सेंद्रिय पदार्थ कुजवून पिकांना अन्न देतात. आणि हो, ह्युमस बनायला मदत होते. ह्युमस म्हणजे जमिनीचा जीवच. आणि चांगली रचना म्हणजे जमिनीची धूप पण कमी होते, हो ना? अगदी. माती वाहून जात नाही. म्हणजे जमिनीचं आरोग्य अगदी चहूबाजूंनी सुधारतंय असं दिसतंय. मग साहजिकच पुढचा प्रश्न येतो की पिकांवर याचा कसा परिणाम होतो. पिकांसाठी याचा एक मोठा फायदा म्हणजे हे स्लो रिलीज खत आहे. स्लो रिलीज म्हणजे रासायनिक खतांसारखं सगळं पोषण एकदम मिळत नाही. पिकाला जशी गरज असेल तसं हळूहळू मिळतं, खास करून फॉस्फरस. याचा फायदा असा की पोषण वाया जात नाही, शेतकऱ्याचा खर्च वाचतो आणि पर्यावरणावरचा ताणही कमी होतो. पिकांना फॉस्फरसची कमतरता जाणवत नाही. अच्छा, मग वाढीवर काय परिणाम दिसतो? मुळं चांगली वाढतात. नक्कीच. पोषण हळू पण सतत मिळालं की मुळांची वाढ एकदम चांगली निरोगी होते. माहितीपत्रकात असंही म्हटलंय की बियाण्यांची उगवण क्षमता वाढते, म्हणजे जर्मिनेशन पर्सेंटेज. अरे वाह, म्हणजे पेरणीला फायदा होतो. हो. आणि पिकांची स्वतःची रोगप्रतिकारशक्ती वाढते. मग रोग आणि किडींना ती जास्त चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतात. आणि याचा शेवटचा परिणाम म्हणजे चांगली गुणवत्ता आणि जास्त उत्पन्न, बरोबर? हो, अगदी. गुणवत्ता आणि उत्पन्नात दोन्ही सुधारायला मदत होते. हे जमिनीसाठी आणि पिकांसाठी तर उत्तम आहे, पण आजकाल पर्यावरणाचा विचार पण महत्वाचा झालाय. त्याबद्दल काय माहिती आहे? हो ना. माहितीपत्रकात स्पष्ट लिहिलंय की हे पूर्णपणे इको फ्रेंडली आहे, म्हणजे पर्यावरणपूरक. रासायनिक खतं बनवताना आणि वापरताना पर्यावरणावर जो परिणाम होतो तो PROMच्या बाबतीत खूप कमी असतो. त्यामुळे सस्टेनेबल शेतीसाठी हा एक चांगला पर्याय म्हणता येईल. ही फायद्यांची यादी तर खरंच प्रभावी आहे. मग आता प्रत्यक्ष वापराबद्दल काय? कसं वापरायचं? किती वापरायचं? साधारणपणे प्रति एकर 50 ते 100 किलो वापरायला सुचवलं आहे. अर्थात पिकावर आणि जमिनीवर ते अवलंबून असेल. आणि पॅकिंग? हे सहसा 50 किलोच्या बॅगमध्ये मिळतं असं दिसतंय. आणि किंमत अंदाजे 1800 रुपये दिली आहे माहितीपत्रकात. बरं. आणि साठवणूक? साठवणुकीसाठी नेहमीसारखंच थंड आणि कोरड्या जागी ठेवायचं, ऊन लागू द्यायचं नाही. छान. तर आजच्या आपल्या चर्चेतून प्रोमबद्दल बरीच चांगली माहिती मिळाली. थोडक्यात सांगायचं तर हे एक सेंद्रिय खत आहे जे जमिनीची सुपीकता वाढवतं, पिकांना हळूहळू पोषण देतं आणि रासायनिक खतांना एक चांगला पर्यावरणपूरक पर्याय आहे. अगदी बरोबर. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. आपण शेतीकडे बघताना फक्त तात्काळ उत्पन्नाचा विचार करतो अनेकदा.
म्हणजे या हंगामात किती वाढलं. पण प्रोमसारख्या सेंद्रिय पद्धती वापरल्याने जमिनीचं आरोग्य दीर्घकाळ कसं टिकेल आणि त्या निरोगी जमिनीतून येणारं अन्न आपल्या आरोग्यासाठी किती चांगलं असेल यावर खरंच विचार करायला हवा. फक्त आजचा नाही तर उद्याचा विचार. खरं आहे. हा एक महत्वाचा मुद्दा आहे ज्यावर सगळ्यांनी विचार करायला हवा.